Hello friends, good morning. Myself Bhusar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. In previous lecture, we have completed hospital and therapeutic committee. Pharmacy and therapeutic committee. In today's lecture, we are going to study a new chapter or a new topic, that is surgical dressing. Introduction. The surgical dressing are used to cover the wounds to enable quick healing of wounds. सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते आपण कशासाठी यूज करतो तर कव्हर करण्यासाठी. जे वुंड्स आहेत, जे जखम आहे त्याला कव्हर्स करण्यासाठी आपण सर्जिकल ड्रेसिंग यूज करतो. दीज आर ऑल्सो यूज फॉर द मेडिकेशन पर्पज. ते कशासाठी यूज केलं जातं? आणखी मेडिकेशन पर्पजसाठी यूज केलं जातं. अँड टू ॲब्सॉर्ब अँड रिटेन वाईड रेंज ऑफ फ्लुइड फ्रॉम द ब्लड अँड सेरस एक्सुडेट ऑफ डॅमेज टिश्यूज. कशासाठी यूज केलं जातं आणखीन तर ब्लड आणि सेरस एक्झुडेटेड डॅमेज टिश्यू कशासाठी? ॲब्सॉर्ब अँड रिटेन द वाईड रेंज ऑफ फ्लुइड्स फ्रॉम कशापासून? ब्लड आणि सेरस एक्झुडेटेड डॅमेज टिश्यूज. हे आहे इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज. काय प्रॉपर्टीज आहेत तर इट शुड बी नॉन अधेरंट टू द स्किन. कसं असतं? स्किनला नॉन अधेरंट असतं. इट शुड हॅव द मॅक्झिमम ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. त्याची कॅपॅसिटी कशी असते तर मॅक्झिमम असते. इट शुड बी चीप अँड नॉन इन्फ्लेमेबल. कसं आहे ते? चीप आहे आणि नॉन इन्फ्लेमेबल आहे. त्याच्यानंतर इट शुड हॅव सफिशियंट टेन्साईल स्ट्रेंथ. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आहे कशी असे? सफिशियंट आहे. आणि नेक्स्ट आहे इट शुड बी स्मूथ ऑन बोथ द सरफेस. बोथ सरफेसला कसं असतं ते? स्मूथ असतं. प्रॉपर्टीज काय काय बघितलेल्या आहेत तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे नॉन अधेरंट असतं. कशाला? स्किन सरफेसला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इट शुड बी और इट शुड हॅव द मॅक्झिमम ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. त्याची कॅपॅसिटी किती असते ॲब्सॉर्बिंगची? तर मॅक्झिमम असते. त्याच्यानंतर आहे इट शुड बी चीप. कसं आहे ते? चीप म्हणजे स्वस्त आहे आणि नॉन इन्फ्लामेबल आहे. ते कसं आहे? नॉन इन्फ्लामेबल आहे. इट शुड हॅव सफिशियंट टेन्साईल स्ट्रेंथ. त्याची स्ट्रेंथ कशी आहे? सफिशियंट आहे. त्याच्यानंतर इट शुड बी स्मूथ ऑन बोथ सरफेस. बोथ सरफेसला ते कसं असतं? स्मूथ असतं. त्याच्यानंतर आहे इट शुड हॅव कॉन्स्टंट फिजिकल प्रॉपर्टीज अंडर द नॉर्मल कंडिशन ऑफ स्टोरेज अँड युजेस. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असतात तर कॉन्स्टंट असतात. कशामध्ये? स्टोरेज कंडिशनमध्ये आणि युजिंगच्या वेळेस. इट शुड बी अनअफेक्टेड बाय इंडस्ट्रियल सॉल्वंट सच ॲज डिटर्जंट्स अँड ऑइल्स. हे अफेक्ट करत नाही. कशाबरोबर अफेक्ट करत नाही तर इंडस्ट्रियल सॉल्वंट बरोबर. त्याच्यामध्ये काय असू शकतं तर मग ते सॉल्वंट कोणते तर डिटर्जंट आणि ऑइल्स. त्याच्यानंतर आहे इट शुड बी पोरस टू वॉटर व्हेपर. अदरवाईज द स्वेट फ्रॉम द सराउंडिंग स्किन विल ॲक्युमुलेट अँड डिले द हिलिंग. हे आहेत सर्व प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर फर्स्ट आहे त्यामधील सर्जिकल ड्रेसिंगमधील कॉटन. कॅटेगरी काय आहे त्याची? सर्जिकल एड. सर्जिकल एड त्याची कॅटेगरी आहे. सर्जिकल एड मीन्स त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्हचं काम करू शकतं ते. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आहे. इट इज अ व्हाईट. कसं आहे ते? कॉटन कसं आहे? व्हाईट आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे कॉटन म्हणजे कापूस. कापूस कसा असतो? व्हाईट. कसा आहे? सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर फाईन फिलामेंट लाईक अ हेअर ॲपेरिंग अंडर द मायक्रोस्कोप ॲज अ हॉलो. कसं असतं ते? फाईन फिलामेंट आहे. लाईक दॅट हेअर ॲपेरिंग अंडर द मायक्रोस्कोप ॲज हॅलो. फ्लॅटन अँड ट्विस्टेड बँड. कसं आहे? फ्लॅटन आणि ट्विस्टेड बँड. स्ट्रेटिएटेड अँड स्लाइटली थिक ॲट द एजेस. कसा आहे तो? स्ट्रायटेड आणि स्लाइटली थिक आहे. इट इज अ
प्रॅक्टिकली ओडरलेस. ते आता कॉटनला ओडर नसतो कुठला आणि टेस्टलेस असतो. ओडरलेस असतो आणि टेस्टलेस असतो. त्यानंतर आहे सोल्युबिलिटी. इनसोल्युबल इन ऑर्डिनरी सॉल्व्हंट. इन ऑर्डिनरी सॉल्व्हंटमध्ये इनसोल्युबल आहे कॉटन आणि सोल्युबल इन अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड त्याच्यामध्ये सोल्युबल आहे. इनसोल्युबल कशामध्ये आहे? ऑर्डिनरी सॉल्व्हंटमध्ये, इन ऑर्डिनरी सॉल्व्हंटमध्ये आणि सोल्युबल इन अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड. त्याच्यानंतर आहे पॅकेजिंग अँड स्टोरेज. पॅकेजेस इन रोल्स ऑफ नॉट मोर दॅन 500 ग्रॅम. कशामध्ये पॅक केलं जातं? रोल्समध्ये नॉट मोर दॅन 500 ग्रॅम ऑफ कंटिन्युअस लॅप विथ लाईट वेट पेपर रनिंग अंडर द एंटरलॅप एनक्लोज अँड सील वेल क्लोज करणे. काय केलं जातं? लाईट वेट पेपर यूज केला जातो लॅपमध्ये आणि सील केलं जातं आणि वेल क्लोज कंटेनरमध्ये पॅक केलं जातं. लेबलिंग. Labels bear a statement that the sterility cannot be guaranteed if the package bears evidence of damage or if the package has been opened previously. हे आहे लेबलिंग. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण? कॅटेगरीमध्ये सर्जिकल एड. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा कलर व्हाईट सॉफ्ट फिलामेंट लाईक दॅट हिअर इन ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर फ्लॅटन असतं, ट्विस्टेड असतं. त्याच्यानंतर स्ट्रेटिएटेड अँड स्लाइटली थिक ॲट द एज अँड इट इज अ प्रॅक्टिकली ओडरलेस असतो आणि टेस्टलेस असतो. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी काय आहे त्याचं? इन ऑर्डिनरी सॉल्व्हंटमध्ये इनसोल्युबल आहे आणि सोल्युबल कशामध्ये आहे? अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड TS मध्ये. त्याच्यानंतर पॅकेजिंग कसा केला जातो? रोलमध्ये केला जातो. त्याचं किती पाहिजे? नॉट मोर दॅन 500 ग्रॅम कंटिन्युअस लॅप. त्याच्यानंतर लेबलिंगमध्ये द बिअर्स अ स्टेटमेंट दॅट द स्टेरिलिटी कॅनॉट बी गॅरंटीड इफ द पॅकेज बिअर्स एव्हिडन्स ऑफ डॅमेज और इफ द पॅकेज हॅज बीन ओपन प्रिव्हियसली. नेक्स्ट आहे अल्कॅलिनिटी. त्याच्यामध्ये आहे अबाउट लॉग ऑफ कॉटन इज थ्रोली सॅच्युरेटेड विथ 100 ml रिसेंटली बॉईल अँड कूल वॉटर. काय करायचं? 100 ml बॉईल अँड वॉटर कूल वॉटर. देन विथ द एड ऑफ ग्लास रॉड प्रेस आउट 25 ml ऑफ पोर्शन ऑफ वॉटर इंटू व्हाईट पोर्सिलेन डिश. त्याच्यामधून काय करायचं? 25 ml ऑफ वॉटर पोर्सिलेन डिशमध्ये प्रेस करून काढून घ्यायचं आणि वन पोर्शनमध्ये 3 ड्रॉप ऑफ फेनॉप्थेलिन जे इंडिकेटर आहे किंवा फेनॉप्थेलिन जे आहे त्याचे ॲड करायचे आहेत. अँड 2 अदर पोर्शन आणि जे दुसरं राहिलेलं अदर पोर्शन आहे त्याच्यामध्ये 1 ड्रॉप मिथाइल ऑरेंज ॲड करायचं. त्याच्यामध्ये काय दिसून येत नाही आपल्याला की पिंक कलर त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाही. जे 100 ml बॉईल आणि कूल वॉटरचं हे केलेलं आहे आपण सोल्युशन, त्याच्यापैकी काय करायचं? 25 ml पोर्शन वॉटर काढून घ्यायचं व्हाईट पोर्सिलेन डिशमध्ये आणि त्यामध्ये 3 ml ड्रॉप ऑफ फेनॉप्थेलिन आणि त्याच्या एका पोर्शनमध्ये 1 ड्रॉप ऑफ मिथाइल ऑरेंज टाकायचं. त्याच्यापासून कसा पिंक कलर डेव्हलप होत नाही. त्याच्यानंतर आहे रेसिड्यू ऑन इग्निशन. प्लेस अबाउट 5 ग्रॅम ॲक्युरेटली वे इन द पोर्सिलेन और प्लॅटिनम डिश अँड मॉइस्टन विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. काय करायचं? जो आपला सॅम्पल आहे तो 5 ग्रॅम घ्यायचा वे ॲक्युरेटली करून आणि पोर्सिलेन डिश किंवा प्लॅटिनम डिशमध्ये मॉइस्टन करायचा. कशाबरोबर? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर. त्याच्यानंतर जेंटली त्याला हिट द कॉटन अंटिल इज चार्ड. त्या
कशाला, कॉटनला हीट करायचं आहे. त्याच्यानंतर देन इग्नाइट more strongly until the carbon is completely consumed. Cool the desiccator, weigh and calculate the percentage of residue. काय करायचं, तो जो कॉटन आहे हीट केलेला तो डेसिकेटरमध्ये ते इग्निशन कूल करायचं. त्याच्यानंतर ते वे करायचं. आपण पहिल्यांदा फर्स्टली जे वेट घेतलं होतं सॅम्पल घेताना आणि इग्निशन झाल्याच्या नंतरचे वेट आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. त्याचा नॉट मोर दॅन 0.2% रेसिड्यू रिमेन्स. किती पाहिजे, नॉट मोर दॅन 0.2% रेसिड्यू रिमेन्स. वॉटर सोल्युबल सबस्टन्स किती असते त्याच्यामध्ये, तर नॉट मोर दॅन 0.35% आणि फॅटन मॅटर नॉट मोर दॅन 0.7%. त्याच्यानंतर आहे फायबर्स लेंथ अँड ॲब्सॉर्बन्सी. रिमूव्ह कॉटन फ्रॉम इट्स रॅपिंग and condition. It is for not less than 4 hours in standard atmosphere of 65% relative humidity at 21 degrees Celsius before determining fiber length and absorbency. ज्यावेळेस आपल्याला फायबर लेंथ आणि ॲब्सॉर्बन्सी डिटरमाइन करायची त्यावेळेस काय केलं पाहिजे, तर 4 hours स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर ऑफ 65% ह्युमिडिटी ॲट 21 डिग्री सेल्सिअसला ठेवलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायबर लेंथ किती आहे, नॉट लेस दॅन 60% ऑफ फायबर बाय वेट आर 12.5 mm or greater in length and not more than 10% of the fiber by weight 6.25 mm or less in length. त्याची ॲब्सॉर्बन्सी, the cotton retain not less than 24 times its weight of water. Absorbency आणि sterility, it should be satisfy the sterility test कशी असते, सॅटिस्फाय असते. त्याच्यानंतर आहे जॉर्ज. त्याला काय म्हणतो आपण, ॲब्सॉर्बंट जॉर्ज किंवा ॲब्सॉर्बंट कॉटन जॉर्ज. कॅटेगरी काय आहे त्याची, सर्जिकल एड फॉर pre-operative operation, for cleansing and swabbing, for direct wound dressing. कसं आहे, cleansing swabbing for direct wound dressing. त्याच्यानंतर it is a white cotton or cloth of various thread counts and weights. कसं आहे ते व्हाईट कॉटन. त्याच्यानंतर weights, length and width supplied in the form of rolls for or fold. इट इज इन द फॉर्म ऑफ प्लेन ओव्हन क्लॉथ. कसं आहे ते, प्लेन ओव्हन क्लॉथ. कसं आहे ते, सर्जिकल एड म्हणून यूज केलं जातं. कॅटेगरी त्याची प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन आहे. त्याच्यानंतर क्लिन्सिंग आणि स्वॅबिंगसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर कसा आहे कलर त्याचा, व्हाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि स्टोरेज इन अ वेल क्लोज कंटेनर सच दॅट द स्टेरिलिटी ऑफ कंटेंट्स इज मेंटेन अंटिल द पॅकेज इज ओपन फॉर यूज. काय केलं जातं, त्याला वेल क्लोज कंटेनरमध्ये पॅक केलं जातं, परंतु त्याची स्टेरिलिटी, त्या कंटेंटची स्टेरिलिटी मेंटेन केली जाते कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचं पॅकेजिंग ओपन होत नाही किंवा यूज होत नाही. वॅक्स पेपर शुड नॉट बी यूज फॉर एनी रॅपिंग. वॅक्स पेपर यूज केला जात नाही रॅपिंगसाठी. इन कॉन्टॅक्ट विथ जॉर्ज इट इज रिड्यूस द ॲब्सॉर्बन्सी. जर ते कॉन्टॅक्टमध्ये आलं कशाच्या, जॉर्जच्या, तर त्याची ॲब्सॉर्बन्सी रिड्यूस करतं. त्याच्यानंतर लेबलिंगमध्ये काय येतं, तर लेबल शुड बी इंडिकेट इट इज फर्स्टमध्ये त्याच्यामध्ये आहे इट इज टाईप और थ्रेड काउंट, लेंथ अँड विड्थ अँड द नंबर ऑफ पीसेस ऑफ कंटेंट. त्याच्यामध्ये काय इंडिकेट केलं जातं, त्याचं टाईप इंडिकेट केला जातो. त्याच्यानंतर थ्रेड काउंट इंडिकेट केला जातो. त्याची लेंथ इंडिकेट केली जाते, विड्थ इंडिकेट केली जाते. त्याच्यानंतर नंबर ऑफ पीसेस त्याच्यामध्ये किती आहेत ते इंडिकेट केलं जातं. त्याच्यानंतर नॉन स्टराइलाइज अँड इफ स्टराइल देन कंटेंट्स मे नॉट बी स्टराइल इफ द पॅकेज बिअर्स एव्हिडन्स ऑफ डॅमेज ऑर हॅज बीन प्रिव्हियसली ओपन. त्याच्यानंतर काय इंडिकेट केलं जातं लेबलिंगमध्ये, द नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर, पॅकर और डिस्ट्रीब्युटर.
ते ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली असेल कंपनी किंवा जो काही कोणी मॅन्युफॅक्चरर असेल त्याचं नाव किंवा पॅकेजिंगवाल्याचं नाव किंवा डिस्ट्रीब्युटरचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, त्या लेबलिंगमध्ये इंडिकेट केलेलं असतं. त्याच्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट. कसं आयडेंटिफाय करू शकतो आपण. इट इज प्रोड्यूस व्हायलेट कलर आफ्टर ट्रीटमेंट विथ आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन. झिंक क्लोराईड सोल्युशन बरोबर जर आपण जॉर्ज ट्रीटेड किंवा त्याची रिॲक्शन केली तर काय व्हायलेट कलर प्रोड्यूस करतो आफ्टर द ट्रीटमेंट ऑफ विथ झिंक आयोडिनेटेड और आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन. थ्रेड पर स्ट्रेटेड लेंथ किती आहे त्याची. रॅप ॲव्हरेज 73/10 सेंटीमीटर. वेप्ट ॲव्हरेज 57/10 सेंटीमीटर हे त्याचे थ्रेड पर स्ट्रेट लेंथ आहे. त्याच्यानंतर आहे वेट पर युनिट एरिया. वेट पर युनिट एरिया किती आहे. ॲव्हरेज 15 ग्राम पर मीटर स्क्वेअर. 15 ग्राम पर m. absorbency. In that absorbency the sinking time is not more than 10 seconds. sinking time किती पाहिजे, किती नाही पाहिजे, 10 सेकंड पेक्षा जास्त नाही पाहिजे. त्याच्यानंतर ॲसिडिटी और अल्कलिनिटी. द एक्स्ट्रॅक्ट विथ वॉटर डज नॉट शो पिंक कलर. जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो वॉटर बरोबर पिंक कलर शो केला नाही पाहिजे. विथ फेनोल्फथालीन बट शोज येलो कलर विथ मिथाइल ऑरेंज. मिथाइल ऑरेंज बरोबर येलो कलर त्याने शो केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे वॉटर सोल्युबल सबस्टन्स नॉट मोर दॅन 0.5%. इथर सोल्युबल. वॉटर सोल्युबल त्याच्यामध्ये किती नाही पाहिजे, नॉट मोर दॅन 0.5%. आणि इथर सोल्युबल सबस्टन्समध्ये नॉट मोर दॅन 0.5%. त्याच्यानंतर सल्फेटेड ॲश किती असते त्यामध्ये, नॉट मोर दॅन 0.75%. त्याच्यानंतर आहे स्टेरिलिटी और स्टेरिलायझेशन. इट मे बी स्टेरिलाइज बाय ऑटोक्लेविंग. ऑटोक्लेविंग जे इक्विपमेंट आहे ऑटोक्लेव किंवा हॉट एअर ओव्हन किंवा आयोनायझिंग रॅडिएशन ह्या इक्विपमेंटचा यूज करून आपण स्टेरिलायझेशन करू शकतो. त्याच्यानंतर ॲब्सॉर्बंट रिबन जॉर्ज. अनमेडिकेटेड रिबन जॉर्ज त्यालाच म्हणतो. इट इज कन्सिस्ट ऑफ क्लॉथ ऑफ प्लेन वेव्ह सप्लाइड इन रिबन ऑफ व्हेरियस विड्थ अँड लेंथ. हे कसं असतं, प्लेन वेव्ह रिबन टाईप असतं, त्याचे व्हेरियस विड्थ अँड लेंथमध्ये आपण त्याचं ते आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर द थ्रेड आर ऑफ कॉटन ऑर रेयॉन. थ्रेड कशाचा असतो, कॉटन किंवा रेयॉनचा असतो. इट इज ॲब्सॉर्बन्सी रिड्यूस बाय मेडिकेशन, प्रोलॉंग स्टोरेज और एक्सपोजर टू हीट. ॲब्सॉर्बन्सी कशी रिड्यूस केली जाते किंवा कशी रिड्यूस होऊ शकते तर मेडिकेशन, त्याच्यानंतर प्रोलॉंग स्टोरेजमुळे आणि एक्सपोजर हीटमुळे. युजेस काय आहेत त्याचे. इट इज यूज टू पॅक सायनस, त्याच्यानंतर थ्रोट, डेंटल कॅव्हिटीज अँड ओपन इन्फेक्शन वाउंड्स टू असिस्ट हिलिंग. सायनस असेल, थ्रोट असेल, डेंटल कॅव्हिटी असेल किंवा ओपन इन्फेक्टेड जी वाउंड्स असेल त्याच्यामध्ये ते यूज केलं जातं. इट्स स्वेल्स इन यूज विच शुड बी कन्सिडर्ड व्हाईल पॅकेजिंग स्मॉल कॅव्हिटीज. नेक्स्ट आहे जॉर्ज अँड कॉटन टिश्यूज. त्यालाच काय म्हणतो आपण, ॲब्सॉर्बंट जॉर्ज टिश्यूज. इट इज कन्सिस्ट ऑफ थिक लेअर ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन. कशाचा बनलेला आहे, थिक लेअर ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन. वूल एनक्लोज इन जॉर्ज इन ट्युब्युलर फॉर्म. तर स्टँडर्ड्स काय आहेत तर दीज आर सिमिलर टू दॅट ॲब्सॉर्बंट जॉर्ज. ॲब्सॉर्बंट जॉर्ज सारखं सिमिलर आहे. युजेस काय आहेत त्याचे. इट इज यूज अँड ॲब्सॉर्बंट अँड प्रोटेक्टिव्ह पॅड. काय म्हणून यूज केलं जातं, ॲब्सॉर्बंट आणि प्रोटेक्टिव्ह पॅड म्हणून यूज केलं जातं. विथ ऑर विदाउट अँड ॲडिशनल ड्रेसिंग. विथ किंवा ॲडिशनल ड्रेसिंग शिवाय ते आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज ॲज बर्न्स अँड ड्रेसिंग ऑन नॉन अधेरंट लेअर. कशामध्ये यूज केलं जातं, बर्न ड्रेसिंगमध्ये, नॉन अधेरंट लेअर. त्याच्यानंतर जॉर्ज स्वॅब कसं बनलेला आहे किंवा कसा कन्सिस्ट झालेला आहे तर इट इज कन्सिस्ट ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन टाईप ऑफ 13
light or absorbent cotton and viscous gauze type first, folded into square or rectangles of 8 play with no cut edges exposed. Filament gauze swab consists of swab within thin layer of absorbent cotton include. ते कसं बनलेलं आहे तर ॲब्सॉर्बंट कॉटन टाईप ऑफ 13, त्याच्यानंतर लाईट ऑर ॲब्सॉर्बंट कॉटन अँड व्हिस्कस जॉस टाईप फर्स्ट फोल्डेड इंटू स्क्वेअर और रेक्टँगल्स ऑफ 8 प्ले विथ नो कट एजेस एक्सपोज. त्याच्यानंतर फिलामेंट जॉज आहे ते कसं बनलेलं आहे तर थिन लेअर ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन एनक्लोज. त्याच्यानंतर नॉन ओव्हन स्वॅब. नॉन ओव्हन स्वॅब कसं बनलेलं आहे, इट इज कन्सिस्ट ऑफ नॉन ओव्हन व्हिस्कस फॅब्रिक फोल्डेड 4 प्ले अल्टरनेटिव्ह टू जॉर्ज स्वॅब. आणि त्याचे युजेस काय आहे तर जनरल पर्पज ऑफ स्वॅबिंग अँड क्लिन्सिंग. स्वॅबिंग आणि क्लिन्सिंगसाठी यूज करता जातं. आणि इट ॲब्सॉर्ब्स मोर क्विकली दॅन जॉर्ज. जे जॉर्जची ॲब्सॉर्बिंग पॉवर आहे त्यापेक्षा हे मोर क्विकली ॲब्सॉर्ब केलं जातं. थँक यू एव्हरीवन. In this chapter remaining points we will be study in next lecture.